सर को कुचलेगा। आणि सैतानाला असं वाटलं की ह्या स्त्रीची जी संतती आहे ती माझं डोकं फोडून टाकतील। और शैतान को लगा कहीं ये दोनों में से एक तो नहीं। आणि सैतानाला असं वाटलं की कदाचित या दोघांमध्ये एक कोणीतरी असेल, ये दोनों में से एक तो नहीं। आणि या दोघांमध्ये एखादा असेल। उसने देखा फिर कौन हो सकता है, आणि मग तो विचार करायला लागला की यांच्या दोघांमधून कोण असू शकतं, कौन हो सकता है, कोण असू शकतं। कैन या हाबिल। केन असू शकतो की हाबेल असू शकतो। अभी आप सोचेंगे कि शैतान को सब कुछ पता है। आणि तुम्ही असा कदाचित विचार कराल की सैतानाला सर्व गोष्टी माहित आहेत। अगर सब कुछ पता होता तो आप और मैं यहाँ पर बैठकर परमेश्वर की आराधना नहीं करते होते। आणि जर सैतानाला सर्व गोष्टी माहित असल्या तर आपण सर्व इथे परमेश्वराची आराधना करत बसलो नसतो। ध्यान से सुनिएगा, आणि लक्षपूर्वक तुम्ही ऐकावं। शैतान को लगा कहीं कैन है या हाबिल है। आणि सैतानाला असं वाटलं की काईन किंवा हाबेल असेल। फिर उन दोनों की लाइफ को स्टडी करने लगा। आणि ते दोघांचं जे जीवन होतं ते त्या जीवनावरती तो अभ्यास करायला लागला। शैतान ने देखा कि कैन तो नहीं हो सकता। आणि सैतानाने पाहिलं की काईन होऊ शकत नाही। क्यों? का? क्या कारण था उसके पीछे कि वो नहीं हो सकता? आणि त्याच्या पाठीमागे कोणतं कारण होतं की तो असू शकणार नाही? परमेश्वर को भेंट नहीं चढ़ाता था। हाँ। और भेंट परमेश्वर से दूर था वो। तो कुड़कुड़ाते हुए और बचा कुचा देता था। शैतान को पता चला कि जो कैन है वो तो परमेश्वर को अपनी पूरी भेंट भी नहीं चढ़ाता, तो वो तो हो ही नहीं सकता। आणि सैतानाला ही गोष्ट कळाली की काईन जो आहे तो परमेश्वराला पूर्ण आपली भेट देत नाही आणि राहिलेल्या वाचलेलं तेच देतो, तर मग तो असू शकणार नाही। कैन तो परमेश्वर के साथ विश्वास योग्य नहीं है, तो उसका तो पॉसिबल नहीं है। आणि काईन जो आहे तो परमेश्वरासोबत विश्वासयोग्य नाही, तर मग तो असणं शक्यच नाही। कभी कभी आपने देखा होगा कि हम भी परमेश्वर के साथ विश्वास योग्य नहीं रहते हैं। आणि किती वेळा आपण पाहिलं असेल की आपण देखील परमेश्वरासोबत विश्वासयोग्य राहत नाही। शैतान बोलता है कैन तो मेरे बोलते ना मेरी लाइन में खड़ा है, कोई प्रॉब्लम नहीं उससे मुझे। आणि सैतान असं म्हणायला लागतो की काईन जो आहे तो माझ्याच लाईनीमध्ये उभा आहे आणि मला त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची समस्या नाही। शैतान बोल मैं तो विश्वास योग्य नहीं रहा, ये भी विश्वास योग्य नहीं है, तो अपने बराबर का है। आणि सैतान असं म्हणायला लागला की मी विश्वासयोग्य नाही आणि हा देखील विश्वासयोग्य नाही, म्हणजे आपल्या हा बरोबरीचा आहे। ठीक है, देखो अभी ध्यान से सुना, जो परमेश्वर के साथ विश्वास योग्य नहीं तो किस लाइन में खड़ा है? आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐकावं की जो व्यक्ती परमेश्वरासमोर परमेश्वरासोबत विश्वासयोग्य नाही तो कुणाच्या लाईनीमध्ये उभा आहे? शैतान बोलता है तो अपनी मंडली का है। आणि सैतान असं म्हणेल की हा आपल्या मंडळीचा आहे। आपली मंडळीचा माणूस आहे ते, याला सोडून द्या, दुसऱ्याला धरा आपण जाऊ। इससे कोई खतरा नहीं। इससे कोई खतरा नहीं मेरे को। आणि याच्यापासून मला कोणताही प्रकारचा त्रास नाही। वो भटका हुआ इंसान है, आणि तो भटकलेला व्यक्ती आहे। लेकिन जब उसका ध्यान हाबिल की ओर जाता है, पण जेव्हा त्याचं लक्ष हाबेलकडे जातं, शैतान बोलता है ये मेरे लिए खतरा हो सकता आणि सैतान असं म्हणायला लागतो की हा माझ्यासाठी मोठा त्रास होऊ शकतो। है, क्योंकि परमेश्वर से कनेक्टेड है, कारण हा परमेश्वरशी जुडलेला आहे परमेश्वर के वचन पर चलता है, आणि परमेश्वरच्या वचनावरती हा चालतो, पूरा पूरा अपना बलिदान चढ़ाता है। आणि पूर्ण जे बलिदान आहे ते पूर्ण बलिदान तो परमेश्वराला चढवतो। हो सकता है आगे जाके मेरे लिए बहुत बड़ा खतरा बने, कहीं यही तो नहीं मेरे सर को कुचल दे। आणि असं होऊ शकतं की येणाऱ्या दिवसामध्ये हा माझ्यासाठी मोठं संकट बनेल, कदाचित हाच तर असेल जो माझं डोकं फोडेल आणि मला ठेचून टाकेल। फिर शैतान ने क्या किया? आणि मग सैतानाने काय केलं? अभी मैं तो इसको घात नहीं कर सकता हूँ, लेकिन मुझे कोई तो भी हथियार चाहिए इसको नाश करने के लिए। आणि मी याला घात करू शकत नाही, पण मला असं कोणतं तरी हत्यार हवं आहे जो हाबेलला नाश करू शकेल। किसको हथियार बनाया? आणि कुणाला हत्यार बनवलं? कैन को, अब उसके ही भाई को उसने हथियार बनाया। आणि काईनला त्यांनी हत्यार बनवलं आणि त्याच्याच भावाला त्यांनी हत्यार बनवलं। क्योंकि हाबिल बेचारा भोला भाला वो अपने भाई पे विश्वास करता है, आणि हाबेल जो होता तो भोळा होता आणि तो आपल्या भावावरती विश्वास ठेवायचा। और कैन जो है बहुत होशियार अपने आप को समझता था और वो विश्वासघाती था। आणि काईन जो आहे तो खूप स्वतःला हुशार समजायचा आणि विश्वासघाती होता। जो परमेश्वर के साथ विश्वास योग्य नहीं रह सकता, वो किसी के साथ भी विश्वास योग्य नहीं रह सकता। आणि जो परमेश्वरासोबत विश्वासयोग्य राहू शकत नाही तो कुणासोबत देखील विश्वासयोग्य राहू शकत इसलिए नाही। कैन को पूरी तरह से अपने वश में किया और उसके भाई हाबिल के ऊपर उसने अटैक किया। आणि सैतानाने काईन याला पूर्णपणे आपल्या वशमध्ये करून घेतला आणि हाबेलवरती त्याच्याद्वारे हल्ला केला। और आपको पता है उसके बाद क्या हुआ? आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्यानंतर काय झालं? क्या हुआ? काय झालं? हाबिल को मार दिया। आणि हाबेल याला मारून टाकलं। मेरे प्रिय लोगों, हमें यहाँ लगता है कि शैतान को सारी बातें पता है, आणि माझ्या प्रियजनांनो आपल्याला असं वाटतं की सैतानाला सर्व गोष्टी माहित आहेत, पर सब कुछ नहीं पता है। पण सर्व गोष्टी माहित नाहीत। बहुत सारी बातें शैतान से छिपी गई है। आणि कित्येक गोष्टी अशा आहेत ज्या सैतानापासून लपवल्या गेल्या आहेत।
आपको पता है जब पाप बढ़ा उसके बाद ही पाप का बोलते ना पाप के ऊपर कैसे विजय प्राप्त की जाए ये परमेश्वर ने योजना बनाई। आणि तुम्हाला माहित आहे का की जेव्हा पाप वाढलं तेव्हा त्या पापावरती कशा पद्धतीने विजय मिळवला जाऊ शकतो याविषयी परमेश्वराने योजना बनवली। कैसे मानव जाति को बचाया जाए ये योजना शैतान को गिराने के बाद तैयार हुई। आणि कशा पद्धतीने मानव जातीला वाचवू शकू वाचवलं जाईल याची योजना जी आहे ती सैतानाला पाडल्यानंतर बनवली गेली। मैं फिर से रिपीट करना चाहूंगा, आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो यदि शैतान को सब कुछ पता होता तो आप और मैं यहाँ पर परमेश्वर की आराधना नहीं करते होते। जर सैतानाला सर्व गोष्टी माहित असल्या तर आपण सर्व इथे परमेश्वराची आराधना करण्यासाठी एकत्रित नसतो। यदि शैतान उस बीज के बारे में जानता कि जो उसके सर को कुचलने वाला है तो वो हाबिल को ना मरवाता। आणि सैतानाला जर ही गोष्ट माहित असती त्या बीजाविषयी माहित असतं जे बी आहे ते त्याच्या डोक्याला ठेचणार आहे तर त्यांनी हाबेलला मारवलं नसतं। आज यहाँ पर हम एक बात देख रहे हैं, आणि आपण इथे एक गोष्ट पाहत आहोत जैसे आदम के समय पर आदम और हवा का इस्तेमाल शैतान ने किया, ज्या पद्धतीने आदाम आणि हवाच्या वेळेस आदाम आणि हवाचा उपयोग सैतानाने करून घेतला, सर्प का इस्तेमाल करके हवा को बहकाया गया, आणि सापाचा उपयोग करून हवाला भटकवलं गेलं, यहाँ पर कैन का इस्तेमाल करके भाई को मरवा दिया गया, आणि इथे काईनाचा वापर करून घेऊन हाबेलला मारलं गेलं। यहाँ पर हमें एक बात समझ में आती है आणि इथे आपल्याला एक गोष्ट समजते कि शैतान को पृथ्वी पर कोई अधिकार नहीं था। आणि सैतानाला जे आहे त्या पृथ्वी तलावरती कोणत्याच प्रकारचा अधिकार नव्हता। परमेश्वर ने पृथ्वी को मनुष्य के लिए बनाया था आणि परमेश्वराने पृथ्वी जी आहे ती मनुष्यासाठी बनवली होती, और आदम के हाथ में अधिकार सौंपा गया था, आणि आदामाच्या हातामध्ये अधिकार सोपवला होता, और शैतान ने उनको बहकाकर वो अधिकार पृथ्वी का अधिकार उनसे छीन लिया। आणि सैतानाने त्यांना भटकवून जो पृथ्वीचा अधिकार होता तो त्यांच्याकडून हिसकावून घेतला। आज लोग कहते हैं कि पृथ्वी पर अधिकार किसका है, शैतान का है, लेकिन वो उसका नहीं था। आणि आज लोक असं म्हणतात की पृथ्वीवरती अधिकार जो आहे तो सैतानाचा आहे, पण तो त्याचा नव्हता। उसने शैतानों से उसने मनुष्य से वो छीना, आणि तो अधिकार मनुष्याकडून सैतानाने हिसकावून घेतला आहे। और यहाँ पर हम कैन के ऊपर जो उसका वश है वो देखते हैं। आणि इथे आपण पाहतो काईन याच्यावरती जो त्यांनी वश केला होता ते आपण पाहतो। जो पहिलौटा होता है, जो प्रथम बेटा होता है, सारा अधिकार उसको सौंपा जाता है, आणि जो पहिला मुलगा असतो त्याच्याकडे सर्व अधिकार सोपवला जातो। तो शैतान ने एक तीर से दो शिकार किए, आणि सैतानाने एका बाणाने दोन लोकांना मारलं कि जो बड़ा है उसका अधिकार भी मैं छीन लूं, और जो छोटा है हो सकता है मेरे लिए घात का कारण बने, इसको भी नाश कर दूं। आणि जो मोठा आहे त्याच्याकडून सर्व अधिकार मी काढून घ्यावे, आणि जो छोटा आहे तो माझ्यासाठी कदाचित संकट बनू शकतो, त्याचा देखील मी नाश करावा। आदम और हवा से अधिकार छीना, यहाँ कैन से भी बड़े होने का अधिकार छीना। आणि आदाम हवाकडून त्यांचा अधिकार हिसकावून घेतला, आणि त्यानंतर काईन याच्याकडून देखील त्याचा मोठेपणाचा अधिकार त्यांनी काढून घेतला। और धीरे धीरे मेरे प्रिय लोगों शैतान अपना राज्य बढ़ाते चला गया, आणि हळूहळू माझ्या प्रियजनांना सैतान आपलं राज्य वाढवत गेला, और धीरे धीरे मानव जाति पाप में पड़ते चली गई। आणि हळूहळू जे मानव आहेत ते पापामध्ये पडत गेले। अभी आपको समझ में आया कि हाबिल को क्यों मरवाया गया? आणि आता तुम्हाला समजलं का की हाबेलला का मारलं गेलं? शैतान को लगा कि कहीं यही तो वो व्यक्ति नहीं जो मेरे सर को कुचले। आणि सैतानाला असं वाटलं कदाचित हा तर व्यक्ती नाही जो माझं डोकं ठेचेल। मैंने आपसे शुरुआत में पूछा आणि मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं कि किसने किसको मारा, आणि कोणी कोणास मारले? आपने कहा कि ने हाबिल को मारा। आणि तुम्ही म्हणालात की काईन याने हाबेल याला मारलं, पर क्यों मारा? पण का मारलं? उसका उत्तर समझ में आया। आणि त्याचं उत्तर तुम्हाला समजलं का? इसलिए मारा कि उसको डर था कि कहीं यही वो स्त्री तो नहीं, यही वो बीज तो नहीं, यही वो वंश तो नहीं जो मेरे सर को कुचल दे। आणि त्याने यासाठी मारलं की त्याला असं वाटलं, त्याला ही भीती वाटली की हाच तर व्यक्ती नाही जो माझं डोकं ठेचून टाकेल। शैतान ये बात नहीं जानता। आणि सैतानाला ही गोष्ट माहित नव्हती। हम बोलते हैं कि शैतान को सब पता है, शैतान को सब पता है, लेकिन बहुत सारी चीजें हैं जो परमेश्वर ने उससे छिपा कर रखी है। आणि आपण असं म्हणतो की सैतानाला सर्व गोष्टी माहित आहेत, सर्व गोष्टी माहित आहेत, पण खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी परमेश्वराने सैतानापासून लपवून ठेवलेल्या आहेत। उनको घात किया, आणि त्यांचा नाश केला, पाप वहां से बढ़ने लगा, आणि पाप तिथून वाढत चाललं, कैन अपना अधिकार छोड़कर भागा, आणि काईन त्याचा अधिकार सोडून पळून गेला। और उस अधिकार को किसने लिया? आणि तो अधिकार कोणी घेतला? शैतान ने।
तो सर्व अधिकार सैतानाने घेतला. एक बात यहाँ पर भी मैं आपको बताना चाहूंगा. एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. हाबिल की हत्या होने से पहले आणि हाबिलाची हत्या होण्याच्या अगोदर परमेश्वर ने कैन से कहा था, परमेश्वराने काईन याला बोलला होता, देख पाप की लालसा तुझ पर है और तुझे पाप पर प्रभुता करनी है, तुझे उस पर विजय प्राप्त करनी है. आणि परमेश्वर त्याला म्हणाला होता की बघ तुझ्यावरती पापाची लालसा आहे आणि त्या लालसेवर तुला प्रभुता करायची आहे. कैन उस बात को नहीं समझ पाया. आणि काईन जो आहे ती ही गोष्ट समजू शकला नाही. फिर उसने पाप करके अपने भाई को मार दिया. आणि त्यांनी पुन्हा एकदा पाप केला आणि त्याच्या भावाला त्यांनी मारून टाकलं. उसके बाद परमेश्वर पिता कैन को भी आवाज देते हैं, आणि त्याच्यानंतर परमेश्वर पिता काईन याला देखील आवाज देतात, तेरा भाई कहाँ पर है. आणि तुझा भाऊ कुठे आहे. आदम को क्या बोला है, आदम तू कहाँ है. आणि परमेश्वर पिता आदामाला काय म्हणाले, हे आदाम तू कुठे आहेस. यहाँ पे कैन से पूछते तेरा भाई कहाँ है. आणि काईन याला इथे परमेश्वर विचारत आहे की तुझा भाऊ कुठे आहे. क्या परमेश्वर को पता नहीं कि कैन ने अपने भाई को मार दिया है. आणि परमेश्वराला ही गोष्ट माहित नाही का की काईन याने त्याच्या भाऊ हाबेलला मारला आहे. कितने लोग कहते हैं पता है. आणि किती लोकांना असं वाटतं की परमेश्वराला ही गोष्ट माहित आहे. पता है, सबको पता है. आणि सर्वांना माहित आहे ना. कैन क्या कहता है, मैं क्या उसका रखवाला हूँ जो मैं उसके पीछे पीछे रहूं. आर्ग्यूमेंट. आणि काईन काय म्हणतोय की मी त्याचा काय रक्षक आहे का की त्याच्या पाठीमागे राहू. तो परमेश्वरासोबत आर्ग्यू करत होता. यहाँ पर भी परमेश्वर की इच्छा हो सकती है कि वो कैन को बचाना चाहे. आणि इथे देखील परमेश्वराची इच्छा असेल की त्याला काईन याला वाचवायचं आहे. और होगी, आणि कदाचित असेल क्योंकि आज भी परमेश्वर की यही इच्छा है कि मानव जाति बचाई जाए. कारण परमेश्वर पित्याची आज देखील हीच इच्छा आहे की मानव जाती वाचवली जावी. इसलिए तो पूछा, कैन तेरा भाई कहाँ है. आणि म्हणूनच परमेश्वर पिताने ही गोष्ट विचारली की काईन तुझा भाऊ हाबेल कुठे आहे. उसने घमंड में रुबाब में आके बोला, पाप करके मुझे क्या पता, मैं क्या उसका रखवाला हूँ क्या. आणि त्याला खूप घमंड आला आणि तो घमंड मध्ये परमेश्वर असं म्हणाला की मला काय माहिती, मी काय त्याचा रक्षक आहे का. आज हमारे बीच में भी कई लोग ऐसे हैं इस पृथ्वी पर जो पाप करते हैं और छिपा कर रखते हैं और कहते हैं कि हमने कुछ नहीं किया. आणि आज पृथ्वी तलावरती अशी कित्येक लोक आहेत जी पाप करतात आणि लपून ठेवतात आणि असं म्हणतात की आम्ही काय केलं नाही. आपको पता है कैन का उसके बाद असर क्या हुआ. आणि तुम्हाला माहित आहे की त्याच्यानंतर काईन याच्यावरती काय असर झाला. क्या हुआ कैन का. काय झालं काईनचं. वो भटकता रहा. आणि तो भटकत राहिला. तो पाप करने वाले भी ना भटकते रहते हैं, उनको मंजिल मिलता नहीं जल्दी से. आणि पाप करणारे जे आहेत ते भटकत राहतात आणि त्यांना त्यांच्या उद्देशापर्यंत पोहोचता येत नाही. लेकिन जो परमेश्वर के साथ चलते हैं वो अपनी मंजिल तक पहुंच जाते हैं. आणि जे परमेश्वरासोबत चालतात ते आपल्या उद्देशाकडे पोहोचतात. हालेलुया. देवाची स्तुती असो. मेरे प्रिय लोगों, ये कारण था हाबिल को मरवाना. किसको लगा यही वो बीज है जो मेरे सर को कुचलेगा. आणि माझ्या प्रियजनांनो हेच कारण होतं हाबेलला मरवण्याचं. कारण सैतानाला असं वाटलं की हेच ते बीज आहे जे माझं डोकं ठेचू शकतं. फिर बाद में धीरे धीरे मानव जाति फिर बढ़ने लगी. आणि नंतर असं झालं की हळूहळू मानव जाती पुन्हा एकदा वाढत चालली. उसको बाद में समझ में आया कि यार हाबिल वो व्यक्ति नहीं था. आणि सैतानाला नंतर ही गोष्ट कळाली की हाबेल तो व्यक्ती नव्हता. और टेंशन में आ गया, अभी और कौन है. आणि नंतर त्याला पुन्हा एकदा टेन्शन यायला सुरुवात झाली की आम्हाला दुसरा कोण आहे. देखो शैतान कैसे किस रीजन से लोगों को पाप में डाल रहा था. आणि तुम्ही पाहिलं तिथे की सैतान कोणत्या कारणाने लोकांना पापामध्ये टाकत होता. उसको समझ में आया भाई हाबिल वो नहीं था, अब कौन है. वो टेंशन में आ गया होगा. आणि त्याला ही गोष्ट समजली की तो हाबेल व्यक्ती नाही. तर मग तो विचार करायला लागला आता मग दुसरा कोण आहे. आणि मग त्याला पुन्हा एकदा चिंता व्हायला लागली. फिर क्या हुआ. आणि पुन्हा मग नंतर काय झालं. फिर वो हर एक को भ्रष्ट करने लगा, हर एक को पाप में डालने लगा कि वो पवित्र बीज इस दुनिया में ना आए और मेरा सर कुचलने वाला कोई पैदा ही ना हो. आणि मग त्यांनी काय केलं तर सर्वांना तो भ्रष्ट करायला लागला. सर्वांना पापामध्ये पाडायला लागला की जेणेकरून ती पवित्र असा व्यक्ती पवित्रता ह्या जगामध्ये येऊ नये आणि मला कुणीच नष्ट करू नये. और सबको उसने पाप में डाल दिया नूह को छोड़कर. आणि त्यांनी सर्वांना पापामध्ये टाकलं नोहाला सोडून. अभी हम आ गए जल प्रलय के पास. आणि आता आपण जलप्रलयाकडे आलेलो ये आहोत. कई सालों की बात है, उसके बाद हम यहाँ पर आ रहे हैं. आणि कित्येक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर आपण इथे आलेलो आहोत. कैन, हाबिल, नोहा, आदम ये सब के मरने के बाद ये हम यहाँ पर आए हैं. आणि काईन, हाबिल आणि नूह याच्या मरणानंतर आपण इथे आता आलेलो आहोत. मतलब शैतान को समझ में ही नहीं आया कि मेरा सर कुचलने वाला आखिर है कौन. इसलिए वो पूरी जर्नी यहाँ तक लोगों को पाप में ही डालते आया कि कोई पवित्र ना रहे. आणि
सैतानाला ही गोष्ट आतापर्यंत समजली नाही की माझं जे डोकं ठेचणारा जो व्यक्ती आहे तो कोण आहे, आणि म्हणूनच तो तेव्हापासून आतापर्यंत लोकांना पापामध्ये पाडत आला, आणि त्याला आज देखील समज नाही की मला नष्ट करणारा, माझं डोकं ठेचणारा कोण आहे. नोहा को कितने लोग जानते हैं? आणि नूह याला किती लोक ओळखतात? नोहा किस बात से